एकदा हा पदार्थ बनवल्यानंतर खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात येणार नाही की रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच हा पदार्थ तुम्ही तुमच्या किचनमध्ये बनवलेला आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये जसे बनतात, चवीला जसे लागतात अगदी तसेच आपण आपल्या किचनमध्ये हे पदार्थ बनवू शकतो। तर आज आपण प्रियंकाज मराठी किचनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल चिली गोबी कशी बनवायची, काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या की अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच हे पदार्थ आपण घरी सुद्धा बनवू शकतो। चला तर मग आज आपण चिली गोबी कशी बनवायची ते बघूया। तर यासाठी इथे मी अर्धा किलो फुलगोबी घेतलेली आहे। ती अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकता। यापेक्षा लहान सुद्धा करू शकता, यापेक्षा मोठी सुद्धा ठेवू शकता। तर इथे मी मध्यम आकाराची फुलगोबी कट करून घेतलेली आहे आणि ही फुलगोबी आपल्याला कट करून झाल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण यावरती थोडीफार माती असते, काही घाण असेल ती पाण्यामध्ये निघून जाईल। हे धुवून झाल्यानंतर गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही। कारण गोबी जी आहे ती पाण्यामध्ये शिजायला वेळ लागत नाही। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, त्यामुळे गोबीला सुद्धा अगदी हलकसं मीठ लागेल। त्यानंतर यामध्ये फुलगोबी आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया। फक्त 1 मिनिटानंतर गोबी छान पाण्यामध्ये उकळून झालेली आहे। यापेक्षा आपल्याला इथे जास्त वेळ लागलेला नाही आहे। हे आपण न शिजवता जर केली तर ती रेसिपी परफेक्ट बनणार नाही, हा पदार्थ परफेक्ट बनणार नाही। त्यासाठी आपल्याला इथे अगदी 1 ते 1.5 मिनिटच हे पाण्यात शिजवून घ्यायचं आहे आणि ही जर जास्त ओव्हरकुक झाली तर याचा पदार्थ जो आहे तो परफेक्ट बनणार नाही। रेसिपी आपली इथे कंप्लीट फेल होणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे 1 ते 1.5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर यावरती आपल्याला कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला खूप जास्त अशी कोटिंग करायची नाही। यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मी लाल तिखट घातलेलं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही या ठिकाणी फक्त थोडंसं मीठ आणि पीठ घालून याला कोटिंग करू शकता। यामध्ये पाणी न घालता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे करत असताना आपल्याला गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल अगदी छान तापलेलं आहे। यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक एक पीस अशा प्रकारे तेलात सोडायचे आहेत आणि एकदा तेल तापल्यानंतर परत आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे, त्यामुळे हे व्यवस्थित असे क्रिस्पी तेलामध्ये तळले जातील। गॅसची फ्लेम जर तुम्ही तशीच हाय ठेवली तर हे वरून लवकर करपले जातात आणि आतून सुद्धा ते व्यवस्थित शिजले जाणार नाहीत। मध्येच तुम्ही गॅसची फ्लेम जर लो केली तर हे वातट असे होतात, ते क्रिस्पी होत नाहीत, खाताना सुद्धा ते रबरासारखे असे ओढले जातात। त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवर अर्धा ते 1 मिनिटभर हे छान तेलात तळून घ्यायचं आहे। आता हे छान तेलामध्ये फ्राय करून झालेले आहेत। यामध्ये लाल मिरचीऐवजी तुम्ही रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची सुद्धा टाकू शकता। तर इथे मी आपली रेग्युलर जे तिखट असतं तेच अर्धा चमचा टाकलेला आहे। बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे याला थोडासा रंग छान येतो। बाकीची राहिलेली फुलगोबी सुद्धा सुरुवातीसारखीच आपण मीडियम फ्लेमवरती छान अशी तळून घेऊया। या बाउलमध्ये बघू शकता एक्स्ट्रा असलेलं पीठ हे खाली राहिलेलं आहे, त्यामुळे परफेक्ट अशी कोटिंग झालेली आहे। क्रिस्पी कुरकुरीत फुलगोबी तळून झालेली आहे। आता आपण पुढची तयारी बघूया। तर या ठिकाणी 2 मोठे चमचे आलं बारीक कट करून घेतलेला आहे, लसूण 2 चमचे बारीक कट करून घेतलेला आहे, हिरवी मिरची आवडीनुसार घेऊ शकता, मध्यम आकाराचा कांदा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे 1 मोठी शिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। गॅसवर जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं तापल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। त्यानंतर यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं आहे। तेल खूप जास्त तापलेलं असेल तर यामध्ये आलं लसूण पूर्णपणे करपू शकतं, त्यासाठी
सुरुवातीला तेल आपल्याला खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरचीसुद्धा छान तेलामध्ये परतून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आलं आणि लसूण अगदी हलक्या रंगावर छान तेलात परतून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा टाकल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे. त्यामुळे कांदा हा हाय फ्लेमवरती लवकर तेलामध्ये सॉफ्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया. ही सुद्धा कांद्यासोबत छान अशी तेलात आपण परतून घेऊया. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. तुम्हाला फक्त कांदा घालायचा असेल तर फक्त तुम्ही कांदासुद्धा घालू शकता. पण शिमला मिरचीमुळे चायनीज जे पदार्थ असतात त्याला एक फ्लेवर वेगळा येतो आणि फ्लेवर इन्हेन्स होतो. हे सर्व तेलामध्ये छान आता परतून झालेलं आहे. तर यामध्ये आपण काही सॉसेस ॲड करूया. यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, त्याचबरोबर 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि अर्धा चमचा इथे मी सोया सॉस ॲड केलेला आहे. मिठाचं प्रमाण आपल्याला जपून वापरायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा शेजवान चटणी ॲड केलेली आहे. तीसुद्धा आपण व्यवस्थित यामध्ये परतून घेऊया. यानंतर याला एक ज्युसी टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून हे यामध्ये आपण ॲड करून घेऊया. यानंतर आपल्याला लगेचच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर इथे मिक्स करायला थोडा वेळ लावला तर हे एकाच जागेवरती घट्ट होऊन बसू शकतं. त्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेली गोबी ॲड करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता चिली गोबीचा जो टेक्स्चर आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तसाच आलेला आहे आणि याची चवसुद्धा खूप जबरदस्त झालेली आहे. यानंतर यामध्ये आपण 1 चमचा टोमॅटो केचप ॲड करणार आहोत. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल चिली गोबी रेसिपी. ही चवीला खूप अशी जबरदस्त झालेली आहे. याचा रंग, याचा टेक्स्चर खूप छान आलेला आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तसाच याचा टेक्स्चर आलेला आहे आणि चवसुद्धा अगदी तशीच झालेली आहे. हा पदार्थ तयार झाल्यानंतर मी मुलांना खायला दिला तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता की हा पदार्थ मम्मीने घरी बनवलेला आहे. त्यांना वाटलं की मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. चवीला अगदी तसाच झाला होता. त्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये मिळणारी चिली गोबी रेसिपी आता तुमच्या घरी बनवू शकता आणि मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून देऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. त्यामुळे माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर प्रियंकाज मराठी किचन या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.